त्वरधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमोसज. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाच्या या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी शमना प्रकरणामध्ये सांगितलं होतं. आणि आज आचार्य भगवान अनुशिष्ट अधिकार आपल्याला सांगत आहेत. 287 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आणि 288 त्या आसपास या गाथेच्या माध्यमातून अनुशिष्ट अधिकार सांगत आहेत. ससूत्रार्थ रहस्यज्ञ स्वार्थ निष्ठोपि यत्नत संविघ्निश्चिंतयत्येवं गणम धीरो जिनाज्ञया. तर इथं आचार्य भगवान काय म्हणत आहेत? संसार से भयभीत धीर सिद्धांत ग्रंथों का अर्थ करने में निपुण तथा प्रायश्चित ग्रंथ के ज्ञाता ऐसे पूर्वाचार्य अब अपने स्वार्थ अर्थात समाधि निष्ठता अर्थात आत्महित की चिंता में तत्पर होते हुए भी जिनाज्ञानुसार चतुर्विधि संघ की चिंता करते हैं. म्हणजे काय? संसारापासून जे भयभीत धीर वीर सिद्धांत ग्रंथांचे अर्थ करणारे निपुण तथा प्रायश्चित ग्रंथाचे ज्ञाता असे जे पूर्वाचार्य आपल्या स्वार्थ आणि म्हणजे समाधिनिष्ठता याच्या किंवा आत्महिताची चिंता करण्यामध्ये तत्पर असतात. आणि तत्पर असताना सुद्धा त्यांनी जिनाज्ञानुसार चतुर्विधी संघाची सुद्धा चिंता करतात म्हणून सांगितलेलं आहे आचार्य भगवंतांनी. आता पुढेच काय सांगतात परत आणि तेच गाथा पोस्ट करल्यात. गंभीरां मधुरां स्निग्धां ग्राह्यामानंददायिनीं अनुशिष्टिं दात्येवं सगणस्य गणेशिन. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात? पूर्वाचार्य गंभीर अर्थात सारभूत मधुर स्नेहपूरित ग्राह्य और आनंददायक वचनों द्वारा नवीन आचार्य को और सर्व संघ को शिक्षा देते. म्हणजे पूर्वाचार्य ते काय करतात? गंभीर म्हणजे सारभूत मधुर स्नेहपूरित ग्राह्य आणि आनंददायक वचनांच्या द्वारे अशा सगळ्या वचनांच्या द्वारे नवीन आचार्यांना सगळ्या संघाला ते शिक्षा देतात की ह्या गोष्टी अशा आहेत. सगळ्या गोष्टी ते सांगत असतात. हे सांगितले, एवढंच सांगितले. आणि परत तेच आणि सांगाल्यात. रत्नत्रये विधातव्यं वर्धमानं प्रवर्तनं कल्पाकल्पक प्रवृत्तानां सर्वेषामागमिष्यति. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात? सर्वेषाम अर्थात निवृत्ति और प्रवृत्ति मार्ग में प्रवर्तन करने वाले इस चतुर्विधि संघ को आगामी अर्थात भविष्य में कल्पाकल्प अर्थात योग्य और अयोग्य वस्तुओं में यथायोग प्रवृत्ति करते हुए रत्नत्रय मार्ग में ऐसा आचरण करना चाहिए जिससे रत्नत्रय वृद्धिंगत होता रहे. म्हणजे काय सांगले तिथं? सर्वेशा म्हणजे निवृत्ती आणि प्रवृत्तीचा जो मार्ग आहे म्हणजे सोडण्यायोग्य आणि ग्रहण करण्यायोग्य जो मार्ग आहे त्याचं प्रवर्तन करण्यासाठी चतुर्विधी संघाला भविष्यामध्ये नाही कल्पाकल्प कल्प अकल्प म्हणजे योग्य आणि अयोग्य वस्तू किंवा यथायोग्य प्रवृत्ती करण्यासाठी रत्नत्रय मार्गाचं आचरण करायला पाहिजे. आणि त्यामुळे काय होणार आहे? रत्नत्रयामध्ये वृद्धी होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचा उपदेश देतात ते. परत आणि शिक्षा रूपामध्ये अनेक गाथा दिल्यात. संक्षिप्तिहादितोंभोब्धिं गच्छन्ति व महानदी विस्तरन्ति विधातव्या गुणशील प्रवर्तना. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात? उत्पत्ति स्थान में संकरी सी भी उत्तम महानदी जैसे विस्तार के साथ बढ़ती हुई समुद्र पर्यंत जाती है वैसे ही हे बालाचार्य आपको भी प्रारंभ में अल्प प्रमाण से धारण किए गए गुणों व्रतों एवं शीलादि को उत्तरोत्तर वृद्धिंगत करते रहना है. काय सांगतात? उत्पत्ती स्थानापासून कने छोट्या रूपामध्ये जी नदी आहे की नाही ती नदी वाढत वाढत परत महानदीचं रूप घेते आणि समुद्रापर्यंत पोहोचत्या. तसं की नाही जे नवीन आचार्य झाले आहेत किंवा बालाचार्य आहेत त्यांनी बी प्रारंभामध्ये अल्प प्रमाणामध्ये त्या गुणांना धारण करायचं, व्रतांना धारण करायचं, शीलादेनाने उत्तरोत्तर वृद्धिंगत करत जाऊन त्यांनी सुद्धा उत्तरोत्तर जास्त त्या गुणांच्या मध्ये वृद्धी करायचं असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय
एक गोष्ट सुरुवातीला त्या पदावर बसल्यानंतर नाही हळूहळू करत त्या गुणांच्या मध्ये वाढ करत 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 पुढे जायचं असं सांगायला. जसं हां नदी नदी जसं की नाही छोट्या ह्याच्यामधून निघते त्याने मोठं मोठं रूप धारण करत समुद्राला मिळते, समुद्र रूप होते. तसं सुरुवातीला आपल्याला त्या गोष्टीवर आरूढ झाल्यानंतर हळूहळू गुणांचं व्रतांचं पालन करत 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 मोठं करायचं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आम्ही बी अशा पद्धतीनं साधारण साधू असतील, साधारण कोण प्रतिमाधारी असतील, व्रती असतील, त्यांनी बी असंच गुणांच्या व्रत सुरुवातीला सगळ्या मोठ्या व्रतांना धारण करायचं नाही. हळूहळू व्रतांना धारण करत आपल्या गुणांना चारित्र्याला रत्नत्रयाला वाढवत जायचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. सगळ्यांच्या बाबतीतच लावाले ते, सगळ्यांच्या बाबतीत आम्ही करणं आवश्यक आहे. जेवढं आम्हाला करता येईल तेवढं करत जायचं. एक गोष्ट काय माहिती काय, आपण या क्षेत्रामध्ये का आलोय, व्रतामध्ये संयमामध्ये आपलं कल्याण करून घ्यायसाठी आलो. त्याच्या मागं आपल्या ज्या पारिवारिक आणि सांसारिक क्रियामध्ये आपण होतो त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत होत्या. आपण या क्षेत्रात आलो आहे कशासाठी, त्याग करून संयम धारण करून कल्याणाचा मार्ग घेण्यासाठी. मग या क्षेत्रात आल्यानंतर जेवढी उत्तरोत्तर प्रगती करता येईल, गुणांची वृद्धींची जे नियम वाढवता येईल ते वाढवायला पाहिजेत. बरेच जण का नाही, बरेच जण वरतींना किंवा महाराजांना तीन काय म्हणतात माहिती आहे, एवढ्या लवकर सगळं कशाला करलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना उत्तर एकच आहे की आम्ही या जीवनातल्या त्या संसाराचा प्रपंचाचा त्याग करून कशाला आलो आहे इकडं. हे नियम घेण्यासाठी, व्रत वाढवण्यासाठी, संयमामध्ये वृद्धी करण्यासाठी, अहिंसेचं पालन करण्यासाठीच आलो आहे ना, आणि कल्याणाच्या मार्गासाठी आलो आहे. मग तिथं सगळं ऐश्वरम मिळत होतं, इथं बी ऐश्वरम पाहिजे वे. ऐश्वरम त्याग करून आलोय का ते नको म्हणून. मग इथं बी ऐश्वरम न करता जेवढे काही आपल्या क्रिया आपल्याकडून होतील, जेवढ्या नियमांचं, जेवढ्या काटेकोर नाही व्रतांचं पालन होईल तेवढं करायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ह्यासाठी आपण आलो इथं. म्हणून आचार्य भगवंत तसं सांगायला पुढं आणि परत तीच गाता आणि कंठच करतात. मास्मकर्षि विहारम त्वम मार्जर रसी तोप तपोपम मानीन शोगनम स्वम च कदाचन कतंचन. तर आचार्य भगवान या गाथेमध्ये काय सांगतात, जैसे मार्जार की आवाज पहले तीव्र और क्रमशः मंद मंद हो जाती है, रत्नत्रय के आचरण में वैसा तुम कदापि और किस प्रकार भी नहीं करना, न संग से कराना, ऐसा आचरण कर, अपना और संग का नाश मत करना. म्हणजे जैसे मार्जार की आवाज पहिले तीव्र, म्हणजे मार्जार म्हणजे एक वाद्य आहे. मांजर आहे नाही, मांजरला दुसरं बिल्ली म्हणतात. तर एक वाद्य आहे, ते वाद्याचं नाही आवाज पहिला तीव्र येतोय, जास्त येतोय, आणि मग हळूहळू पुढे जाईल तसं ते कमी येतंय. मग रत्नत्रय आचरणामध्ये तसं कधी 3 काळात करायचं नाही. कारण की जर तशा पद्धतीने केलं, पहिला जास्त आचरण केलं आणि परत जर आचरण फिका पडलं किंवा आचरण कमी झालं तर तसं कधी करायचं नाही. कारण की त्यामुळे नाही काय वाले आचरणामुळे कमतरता आल्यामुळं संघाचा नाश आणि व्रतांचा नाश आणि गुणांचा नाश होईल म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे असं न करता हळूहळू करत जावा, पण ते एक एक वाढवत प्रत्येक वर्षाला एक काय आपल्याला नियम काय वाढवता येईल, आचरण काय वाढवता येईल, रत्नत्रयमध्ये वाढ करता येईल, काय काय जे आपल्याकडं वाईट काय काय सोडता येईल, हे नाही हळूहळू एक 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 करत जावा. परंतु पहिला सुरुवातीला जास्त करायचं आणि परत सोडायचे या गोष्टी नको आहेत असं त्यांना ह्या गाथेच्या माध्यमातून सांगायचं आहे. किस प्रकार के आचरण से स्वपर का नाश होता है, कोणत्या प्रकारच्या आचरणामुळे स्व आणि पराचा नाश होतो हे विचारले. आत्मा और शरीर का अनादिकालीन संबंध है, आत्म्याचा आणि शरीराचा अनादिकालीन संबंध आहे. प्रत्येक पर्याय में इस शरीर का पोषण ही किया गया है. प्रत्येक ने शरीरामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये शरीराचंच पोषण आम्ही केले, आत्म्याचं पोषण केलं नाही. तथा इसे किंचित भी नष्ट न हो, इस पर पूर्ण सतर्कता बरती गई है. किंचित सुद्धा नष्ट होऊ नये अशी नाही सतर्कता आम्ही काळजी घेतलेली आहे. कशाचं, शरीराचं पोषण करण्यासाठी. इस मनुष्य पर्याय में कोई महान पुण्योदय से व्रत संयम ग्रहण के परिणाम बने है. आणि मनुष्य पर्यायामध्ये महान पुण्यानं काय म्हणलं बघा,
कुठल्या तर महान पुण्यानं नाही व्रत आणि संयम ग्रहण करायचे परिणाम आमचे झाल्यात. किरकोळ नाही आहे, महान पुण्योदयाच्या उदयामध्ये आले हे सगळे व्रत ग्रहण करायचे, संयम ग्रहण करायचे परिणाम आमचे बनले आहेत. अर्थात आत्मा और शरीर के भिन्नत्व की भावना बनी है, इस भावना को यथावत बनाए रखना आवश्यक है. आणि आत्मा आणि शरीर हे भिन्न आहे, हे भेद विज्ञान आम्हाला कळाले महान पुण्याच्या उदयामुळं. आणि ते यथावत कायमस्वरूपी राहायला पाहिजे, सोडायचं नाही हे सांगायला. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढे म्हणतात, नवीन दीक्षा ग्रहण के हर्षोत्साह में बिल्ली के प्रारंभिक स्वर, बिल्लीच म्हणले बघा, मार्जर म्हणजे बिल्लीच आहे, स्वर सदृश यदि दुर्धर तपों का अनुष्ठान स्वयं कर लिया या शिष्य करा लिया तो कष्ट सहिष्णु संस्कार के अभाव में या तो शरीर में कोई रोग उत्पन्न हो जाएगा या शारीरिक दौर्बल्य सहन न होने से व्रतोत्साह मंद पड़ जाएगा, श्रद्धा शिथिल हो जाएगी, उसके फलस्वरूप वह उग्र तप और चारित्र भी मंद मंद होता जाएगा, जो स्वयं के और संग के नाश का कारण होगा. अर्थात सोपर रत्नत्रय की हानि होगी, कर्म बंद होगा, संसार परिवहन उद्दिंगत होगा और जगह हसाई होगी. म्हणजे काय म्हटले बघा, नवीन दीक्षा करण्याला हर्षोल्लासमध्ये की नाही, ज्याप्रमाणे मांजर प्रारंभिकला जास्त आवाज काढते आणि परत हळूहळू कमी करते, तसं सुरुवातीला दुर्धर तप आणि कठीण व्रतांना जर अनुष्ठान केलं आणि शिष्यांच्याकडं करून घेतलं तर काय होणार आहे, कष्ट सहन करण्याची संस्कार त्यांच्यामध्ये नसल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये कुठला तर रोग उत्पन्न होणार आहे किंवा शारीरिक दुर्बल्य येणार आहे, शरीराची नाही दुर्बलता निर्माण होणार आहे आणि त्यामुळं व्रतामध्ये उत्साह राहणार नाही, व्रतामध्ये उत्साह मंद पडणार आहे, श्रद्धा शिथिल होणार आहे आणि त्याच्या फलस्वरूप काय होणार आहे, उग्र तप आणि चारित्र्यसुद्धा मंद मंद होत जाणार आहे आणि त्यामुळे संघाचा नाश होऊ शकतो आणि त्यांच्या व्रताचा आणि रत्नत्रयाची हानी होऊन कर्मबंध होऊन संसार परिभ्रमण वाढणार आहे आणि जगामध्ये हास्यसुद्धा होईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं हळू करत जायचं आहे परंतु व्यवस्थित करायचं आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. काय झालं माहिती काय, सुरुवातीला काय होते माहिती काय, दीक्षा घेतल्यानंतर हातात पिंच्या आल्यानंतर जरा उत्साह जास्त असतो की मी असं करणार, मी तसं करणार, मी हे करणार. मग काय आम्ही बी सुरुवातीला सन्मत सामानाच्या डायलॉग दीक्षा झाल्यावर नाही बरेच व्रत, कुठं डोंगरावर जाऊन सामायिकलं बस, कुठं वाळूमध्ये सामायिकलं बस, कुठं विहिरीत जाऊन सामायिकलं बस, की द्राक्षाच्या बागेत तिथं महिषा आश्रमावर सगळं होतं नाही, तिथं बसून जा. मग आणि एकदा काय भाव झाले कुणास ठाऊक की उन्हामध्ये जास्त उशीर उभारून सामायिक करायचे भाव झाले, जवळजवळ 8 तासाच्या वर बसायचं होतं. कारण की त्यावेळी कोणत्या तर साधूंनी का माताजींनी का नाही 6 तासाचं व्रत केलं होतं उभारून सामायिकचं, महाराजांनी एका केलं होतं. मग ते त्याच्यापेक्षा जास्त 8 तासाचं करायची भावना झाली आणि उभं राहिलं. मग ते उभारून झाल्यावर घामाच्या धारातीन बऱ्याच उन्हात असल्यामुळे घामाच्या धारातीन आल्या. मग धवल सागरांना कोणतरी माणसं म्हणले की महाराज कैलास सागर किती हे करल्यात आणि त्यांना काय तर झालं तर काय होईल. मग मला सांगून त्यातनं व्रतातनं बाजूला काढून आणले धवल सागर. आणि त्यावेळी मग आचार्यांच्या जवळ नेलं, आचार्यांना सांगितलं की असं असं डोंगरावर जाऊन अमुक उन्हात जाऊन इकडं जाऊन सगळं करतात. त्यावेळी आचार्यशी एकच वाक्य बोलले, आचार्यशी एकच म्हणले की नवीन नवीन झालाय म्हणून लई करायला जाऊ नका. त्यांनी एक उदाहरण दिलं, ते उदाहरण सांगू शकत नाही. त्यांनी एक उदाहरण दिलं की नवीन नवीन झालं म्हणजे जास्त करायला जाऊ नका, कारण की शरीर मोडून पडेल. आत्ता जशी व्रत हळूहळू तुम्हाला वाढवते तेवढं वाढवत जावा, उत्कृष्ट रीतीनं तुम्ही करू शकताय. आणि तीच गोष्ट लक्षात घेतली. मग त्या दिवसापासून नियम धरणे, बाकीच्या गोष्टी करणे, या गोष्टी कुठल्या केल्या नाही. जेवढा आनंदपूर्वक आहार ग्रहण करून जेवढी साधना करताय तेवढं करत गेलो, सवय होत्या. आणि एकदम केले की शरीर मोडण्याचा प्रयत्न होतोय ना. सगळ्यांनाच जमेल असं नाही, काय कायना जमेल बी, परंतु काही गोष्टी होतील नाही होतील हे सांगितलं आहे. पुढे म्हणतात, जिसने कभी हाथी नहीं देखा वह यदि एकाएक हाथी को उठाने का प्रयास करेगा तो मारा जाएगा, किंतु जन्मजात गज शिशु को दिन प्रतिदिन उठाता रहे तो एक दिन हाथी भी उठा लिया जाएगा. उसी प्रकार पूर्व पर्याय में अनभ्यस्त ऐसे कठोर तपों को अनायास धारण करने से हानि की संभावना है. दीक्षा के बाद ही उनका प्रारंभ मंद मंद गति से करे. पश्चात जैसे जैसे शरीर अभ्यस्त होता जाए, अर्थात कष्ट सहिष्णु बनता जाए, श्रद्धा एवं आत्मदृढ़ता वृद्धिंगत होती जाए, वैसे वैसे तपादी में वृद्धि करते हुए कठोर आचरण पर पहुंच जाना चाहिए. काय म्हणल्यात, आता ज्या व्यक्तीने नाही कधी हत्तीला बघितलं नाही
आणि एकदम त्या हत्तीला उचलण्याचाच प्रयत्न करायला आहे. कधी उचलेल हत्ती आणि लहानपणापासून नाही तर मारायला उचलायला जाऊन मरल की हत्ती अंगावर पडल्यावर. हां, आणि जन्मजात का नाही लहानपणापासून लहान हत्तीला ते नाही त्याच्याकडे सानिध्यात राहून रोज उचलण्याचा प्रयत्न केलाय, धाडस केलाय, त्याला एक दिवस हत्ती उचलू शकतोय हे सांगितलंय. अशी पहिला माणसं होती, हत्तीला उचलणारी, अस्वला संघ कुस्त्या खेळणारी पहिला माणसं होती. हे म्हणून उदाहरण दिले, उगाच उदाहरण देत नाहीत. त्यामुळं पहिल्यापासून लहानपणापासून प्रॅक्टिस असेल थोडं तर प्रॅक्टिस होऊ शकते. प्रॅक्टिस नसेल तर कसं होणार आहे. त्याप्रमाणे काय सांगितले, पहिला जर का नाही आम्ही कठोर तपांना जर धारण केलं नसेल आणि एकदमच धारण केलं तर 3 काळामध्ये की नाही आमची हानी होण्याची संभावना आहे म्हणून सांगितले. म्हणून दीक्षा झाल्यानंतर काय करायचं आहे, प्रारंभाला हळूहळू की नाही तप आणि रत्नत्रय आणि व्रतामध्ये वृद्धी करत जायचं आहे. जसं शरीर की नाही त्यात की नाही शरीराला प्रॅक्टिस होईल आणि शरीर कष्ट सहिष्णू बनेल, त्यावेळी की नाही त्याची श्रद्धा आणि आत्मदृढता वृद्धींत जसं होईल तसं तपामध्ये वृद्धी होऊन कठोर आचरण सुद्धा तो करू शकेल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. नाहीतर सुरुवातीलाच आम्ही जास्त कठोर करायला गेलो तर काय होणार नाही. ह्या गोष्टी हळूहळू जेवढं करता येईल, जेवढ्या नाही पद्धतीनं हळू आम्हाने करता येईल तेवढं करत जायला पाहिजे. आणि जेवढं करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलेलं आहे. फक्त एकदम सगळं घ्यायचं नसते, हळूहळू करत जायचं असते. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून आचार्य भगवानांनी सांगितले. आता आचार्य भगवान आणि पुढे तेच सांगायला, विद्यापयती यो वेश्म नात्मीय मलसत्वत परवेश्म शमे तत्र प्रतिती क्रियते कथम. तर आचार्य भगवान काय म्हणतात, जो आलस्य वश जलते हुए अपने घर को भी नहीं बचाना चाहता, उस पर कैसे विश्वास किया जा सकता है कि वह दूसरे के जलते हुए घर को बचावेगा. काय म्हणले बघायचं गातं जेवण की जो आळसामध्ये एक नाही असून आपल्या घराला सुद्धा जळण्यापासून वाचवू शकत नाही, तो दुसऱ्याच्या घराला कसं जळण्यापासून वाचवणार आहे, वाचवू शकणार नाही. आपल्या स्वतःच्या घराला वाचवू शकल नाही तो, मग दुसऱ्याच्या घराला कसं वाचवायला शकणार आहे. मग इथं प्रश्न केलाय, इस श्लोक का क्या भाव आहे, असं सांगण्याचं, हे उदाहरण सांगण्याचं काय भाव आहे तिथं तर विचारलं. यहाँ नवीन आचार्य को शिक्षा दी जा रही है कि जो आलसी मनुष्य अपने जलते हुए घर की आग बुझाने में सक्रिय नहीं हो पाता, उसे कैसे आशा की जाए कि वह दूसरे के जलते हुए घर की आग बुझाने का पुरुषार्थ करेगा. अर्थात जो आचार्य स्वयं आलसी हो, प्रमादी हो, शबल चारित्र हो, लोक रंजना में तन्मय हो, ख्याति पूजा लाभ की चाह से ग्रसित हो और ध्यान अध्ययन से उदासीन हो, वह संघ के रत्नत्रय की वृद्धि कैसे करा सकेगा. जो आचार्य उपयुक्त दोषों से रहित होंगे वे ही अपने संघ को मोक्ष मार्ग पर सहजता पूर्वक चला सकेंगे. अतः आपको भी इन दोनों से अपनी रक्षा करनी चाहिए. काय म्हणलेलं बघा, नवीन आचार्याला शिक्षा काय द्यायला द्या की ज्याप्रमाणे आळशी मनुष्य आपल्या स्वतःच्या घराला जळण्यापासून आग लावल्यावर वाचवू शकत नाही, तो दुसऱ्याच्या घरानं काय वाचवणार आहे. त्याप्रमाणे जे आचार्य स्वतः आळशी असतील, प्रमादी असतील, शबल चारित्र असतील, लोकरंजना, तन्मय, ख्याती, पूजा, लाभ याच्याने ग्रसित असतील, ध्यान अध्ययनापासून उदासीन असतील, ते संघाला आणि संघाच्या रत्नत्रयामध्ये वृद्धी कशी करू शकणार आहेत. स्वतः आचरण करत असतील तर करू शकणार नाहीत ना. म्हणून उपयुक्त आचार्य दोषानं रहित असतील तर आपल्या संघाला मोक्ष मार्गामध्ये ते नेऊ शकतील आणि दोषापासून वाचवू शकतील. आपल्या स्वतःची बी आणि संघाची बी दोषापासून रक्षा करू शकतील, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही या गोष्टीला बघणं आवश्यक आहे. मी परवा सांगितलेलं नाही, आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी एक दिवस त्यांचं कणे अंतराळ झालता आणि त्या दिवशी उभारून सामायिक करत होती. शक्ती बी वीक होती, काहीतर ताप आलता आणि काहीतर झालतं, शक्ती वीक होती आणि मग उभारून सामायिक करत होते. मग काय ब्रह्मचार्यांना काय महाराजांना आश्चर्य वाटलं. शक्तीहीन आहे, ताप आहे अंगामध्ये, अंतराळ झालेला आहे, तरी बी उभारून सामायिक का करल्यात. मग सामायिक झाल्यावर आचार्य महाराजांना नमस्ते करून विचारले की महाराज उभारून सामायिक आज केलाय, शक्तीहीन आहे, ताप आलाय. त्यावेळी म्हणतात मी उभारून केले म्हणून माझे शिष्य बसून करतील, मी बसून केले तर शिष्य झोपून करतील. आचार्यांचं उत्तर होतं आणि बरोबर आहे. म्हणून आपल्याला जेवढं नाही करता येईल
तेवढ्या गोष्टी करून आपल्या शिष्यांना आणि संघातल्या लोकांना बी सांगणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आपण पहिला दृढ पाहिजे की ही गोष्ट मी व्यवस्थित करतो आहे, ही स्वाध्यायाची गोष्ट व्यवस्थित करतो आहे, याची गोष्ट व्यवस्थित करतो, रत्नात्याची व्यवस्थित गोष्ट तुम्ही बी करा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्या गोष्टी करून बाकीच्या गोष्टी व्यवहाराच्या गोष्टी बी बघायला पाहिजेत, परंतु सगळ्या या तुमच्या चारित्र्याच्या गोष्टी करून व्यवहाराच्या गोष्टी बघायलाच पाहिजेत. हे बी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण की आचार्यांना ते व्यवहाराच्या गोष्टी बी सांभाळणं आवश्यक आहे. कारण की संघ समाज या सगळ्या गोष्टी व्यवहार ह्या सगळ्या गोष्टी बघून, परंतु सगळ्या आपल्या गोष्टी क्रियाच्या करून मग या गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून महत्त्वाचं आहे. म्हणून इथं उदाहरण देऊन त्या श्लोकाचं मतेदार काय सांगितलं त्या उदाहरण सांगण्यासाठी ते श्लोक उदाहरण देऊन पटवून सांगितले. आता पुढं आणि परत तेच आणि पुष्ट करतात कशा पद्धतीनं पाहिजे. मुंचवन कल्पम त्वं विरोधम स्वान्यपक्षयो असमाधिकरम वादम कषायाग्नी सन्निभान. तर आचार्य बघून काय म्हणतात, हे बालाचार्य तुम च्यवन कल्पको स्वपक्षो और परपक्षो में विरोध कराने वाले कार्य को अशांतिकारक वाद विवाद को और अग्नि सदृश कषाय को छोडो. काय म्हणते बघा की नवीन ज्यांनी नाही आचार्यपद किंवा बालाचार्यपद ग्रहण केले त्यांना काय सांगितले, तुमचवन कल्प म्हणजे स्वतःचा पक्ष आणि परपक्षाचे विरोध करणाऱ्या कार्यांना, अशांतिकारक वादविवादांना आणि अग्निसदृश कषायानं सुद्धा सोडून टाक. सगळ्या गोष्टीत शांत राहा म्हणून सांगितले. त्यांना प्रश्न करतात, बालाचार्यद्वारा छोडणे योग्य च्यवन कल्प आदि के क्या लक्षण है. च्यवन कल्प म्हणजे काय, तर इथं उत्तर द्यायला, शंका कांक्षा विचिकित्सा मिथ्या दृष्टियों की प्रशंसा और संस्तव ये सम्यक दर्शन के अतिचार है. अकाल में वाचना और स्वाध्याय करना, द्रव्य शुद्धि क्षेत्र शुद्धि और काल शुद्धि बिना वाचना आदि करना, निन्नव ग्रंथ अशुद्ध पढ़ना, अर्थ अशुद्ध करना एवं आदर का अभाव ये सम्यक ज्ञान के अतिचार है. समिति की भावनाएं न करना चारित्र का अतिचार है. इन सब अतिचारों को ही च्यवन कल्प कहते हैं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याचे जे सगळे अतिचार आहेत त्याला च्यवन कल्प म्हणतात. स्वपक्ष अर्थात जैन धर्मस्थ मुनिगण एवं श्रावकजन, परपक्ष अर्थात मिथ्यादृष्टिजन, इनमें परस्पर विसंवाद होना विरोध है. इनच्यात विसंवाद होणे विरोध आहे. चित्त की शांति भंग करने वाले विसंवाद को वाद कहते हैं. वाद करने वाले अपनी जय और अन्य की पराजय का ही प्रयत्न करता है, वह यथार्थ तत्व का समाधान नहीं कर पाता. म्हणजे चित्ताची शांती भंग करणारे विसंवाद आदी वादविवाद आहे आणि ते वाद करणारा आपल्या स्वतःची जय आणि दुसऱ्यांचा पराजय करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून यथार्थ तत्वाचं समाधान होऊ शकत नाही म्हणून सांगितले. कषाये सो और पर को मारने वाली है, अतः इन्हें अग्नि सदृश कहा गया है. आचार्य को रत्नत्रय के रक्षणार्थ इन सबका त्याग करना चाहिए. आणि कषायांनी सोत आणि पराला दोन्हींना मारणारे आहेत, म्हणून काय करायला पाहिजे, इने याला आगेप्रमाणे सदृश समजून आचार्यांनी रत्नत्रयच्या रक्षणासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं जेवढं शांती, कषायांचा त्याग, कषायांची मंदता, जेवढ्या स्वाध्याय आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचे जे दोष आहेत ते टाळून जेवढं चारित्र्य करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलेलं आहे. काय निन्नव म्हणजे नाही काय माहिती काय, ते जे शुद्धी आहेत मागं सांगून आलते की द्रव्यशुद्धी, क्षेत्रशुद्धी, कालशुद्धी, वाचना आदी, ते निन्नव एक दोष आहे की या गोष्टी लपवून सांगणे. त्या गोष्टी मागं आलतं की सगळं सांगून आलतं. ग्रंथ अशुद्ध वाचायचा या सगळ्या गोष्टी मागं सांगून आलत्या. त्यातलाच एक दोष तो आहे, ती स्वाध्यायाचे दोष आहे. स्वाध्यायामधला दोष आहे तो. तर अशा पद्धतीनं वाचना सगळं आलतं की येऊन गेलं की जो नाही इथं बी आलतं की श्रुत आहे का नाही, इथं बी येऊन गेलं हो. इथं आम्ही येऊन गेले पहिला सगळं सांगून गेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही आमच्या जेवढ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचं आचरण करता येईल तेवढं आचार्य बघून सांगितलं. आता पुढच्या गाथेमध्ये परत आणि पुढं आणि एका गाथेच्या माध्यमातून आचार्यपद की अयोग्यता एवं योग्यता या गाथेमधून स्पष्ट करल्यात. आता सगळं कळते की गाथा काय आहे. दर्शने चरणे ज्ञाने श्रुतसारेषु यस्त्रिषु निधातुं गणमात्मान मसमर्थो गणीनस.
तर आचार्य म्हणतात आगम के सारभूत तीन रत्न दर्शन ज्ञान और चारित्र अर्थात रत्नत्रय में जो अपने आप को एवं संघ को स्थापित करने में समर्थ नहीं है वह आचार पद के योग्य नहीं है. म्हणजे काय सांगितले बघा, आगमाच्या सारभूत तीन रत्न सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र या रत्नत्रयामध्ये आपल्या स्वतःला आणि संघाला स्थापित करण्यामध्ये जो समर्थ नाही तो आचारपदाच्या योग्य नाही. यामध्ये समर्थ पाहिजे या गोष्टीला करण्यामध्ये. की आगमाचं सारभूत काय असेल तर तीन रत्नत्रय आहेत, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. यामध्ये स्वतःला तो सांभाळून घेण्यामध्ये पाहिजे आणि संघाला सुद्धा त्यात स्थापित करणारा पाहिजे. असा समर्थ असणारच आचार्यपदाचे योग्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि परत सांगतात आणि काय पाहिजे, दर्शने चरणे ज्ञाने श्रुतसारेषु यस्त्रिषु निधातुं गणमात्मानं शक्तो सो गदितो गणी. तर आचार्य बघून काय म्हणतात, आगम के सारभूत तीन रत्न दर्शन ज्ञान और चारित्र में जो अपने आणि परत तीच गाथा दिली आवडतं 95 अपने आप को और संघ को स्थापित करने में समर्थ हुआ आचार पद की योग्य है. हां, ह्याच्या विपरीत सांगणे हितक नाही, योग्य नाही म्हणून सांगितलं वरच्या गाथात. आता योग्य आहे म्हणून सांगितलं. जो आगमाचे सारभूत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्रमध्ये आपल्या स्वतःला आणि संघाला स्थापित करण्यामध्ये समर्थ आहे तो आचार्य पदाचे योग्य आहे हे सांगितलेलं आहे. मगाशी अयोग्य सांगितलं, आता योग्य कुठलं आहे ते सांगितलं. त्यामुळं अशा पद्धतीनं जे आपल्याला आगमाचं सारभूत जे रत्नत्रय आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र त्यामध्ये आपल्या स्वतःला स्थापित करू शकतोय आणि संघाला स्थापित करण्यामध्ये समर्थ आहे तो आचार्य पदाचे योग्य आहे म्हणून आचार्य भगवंत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना नाही धर्म मार्गावर लावायला पाहिजे. या रत्नत्रयमध्ये सम्यक्त्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ब्रह्मचर्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला, व्रतामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे, परत धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळ्या गुण असायला पाहिजेत. तेच आचारपदाचे योग्य आहे असं आचार्य भगवंतांनी सांगितले. आता दुपारच्या भागामध्ये परत संयत वसतिका उत्पादन बाकीचे दोष काय आहेत ते दुपारच्या भागामध्ये आचार्य वसंत. मी एवढीच भावना करतो की या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि सगळ्या गोष्टींना जाणून आपल्या कल्याणाचा मार्ग आपण करून घ्यावा एवढी भावना करतो आणि वाणी देतो. जो बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की